नाही मग एवढा कंटेंट साठी एवढा खर्च करतो पण असं काय नाही. बर्थडे हा किट ठेवलाय मला तर आवडलं गाड्याला. हा असंच बॉक्स आहे वाटायला लागले सर. ओटीपी घरी नेतो ना मी. तू बॉक्स नाही आणला का त्याला? अरे बॉक्स म्हणजे हे बघा आमचा मित्र आहे ह्याच्यामुळे सगळं उशीर झालाय. हे वादक एक नाही नाही हा एक वादक आहे. हा राहू दे काय नाही मला जमते. भाऊला केक आणायला लावला का आणले बघू पप्पा. हे असे मित्र आहेत आमचे उशीर करतात बिनकामाचा. बाकी काय नाही जाऊ दे आता. आवरून म्हणजे आउटफिट चेक हे बघा जाऊ दे आता काही सीन नाही. आपण आलोय एका ठिकाणी आता. बरं जाऊ दे काय त्याचं काय नाही. तर तुम्हाला तर ब्लॉगवरनं कळलं असं आजचा कशाचा ब्लॉग आहे. पप्पांना घेतलं गिफ्ट आपण आणि इथे गिफ्ट आहे. आता याच्यावरनं तर कळाले पण ते कसलं आहे आतमध्ये काय ते घरी गेल्यावर एकदा तुम्हाला दाखवतो. इथं ब्लॉगमध्ये नाही दाखवत सगळं फक्त त्यांची रिॲक्शन बघायची. ते गणेश टाइम सेंटर ते सगळे घाटाळे वगैरे त्याच्यात काय असून सेल जरी बांधलेला असून तरी आम्ही भाऊकडे येत असतो. त्याच्यामुळे भाऊंचं चांगलं आपल्याला आहे. आपल्या शेजारी दुकान आहे ते फोटोच्या दुकानाच्या शेजारीच आपलं एक दुकान सोडलं की त्यांचं दुकान येतं. हा असंच बॉक्स आहे काय नाही काढू नको घरी म्हणजे तुला बघायचं तू बघ तू असं उलट करून बघ. रिव्हील नको करू. कसं आहे अरे नाही चांगले का एकदम प्रीमियम. नाही हे कसं जरा थोडं मम्मी आणि आमच्यामध्ये हे करून थोडंसं घेतलं होतं आम्ही. बाकी काय नाही आता बघू घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो सरप्राईज काय असेल ते. भाऊंची कृपा हा. तर काहीच आता चाललंय घरी घेतलं गिफ्ट. हे बघा कुणाला भाऊनी गिफ्ट आणलं रिव्हील आम्ही दाखवलेलं नाही. एक पण तिकीट ठेवलाय. मला तर आवडलं गाड्याला. हा मला तर खूप आवडलं गाड्या. घेतलं ना ओके ना एकदम परफेक्ट. जाऊ दे भावाला आवडलं आपल्या गाड्या तर काही सीन नाहीये. पप्पांची रिॲक्शन घरची मम्मीची देवाची मध्ये रिॲक्शन घ्यायची. आता चालणे 2 रिॲक्शन येऊ शकतात. एक तर कॉस्टली गाड्या आहे त्यामुळे फायरिंग होणार नाहीतर एकदम असं रडत नाही. एवढं नाही सकलोंडे बाप आणि बेटीची पहिली हग. बघू झाली तर झाली होपफुली बघू तरी. कंटिन्यू करा घरी गेल्यावर डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू. थँक्यू सर फॉर डिलिव्हरी. डिलिव्हरी बॉय वाटायला लागले सर. ओटीपी आता जाऊ दे. मी आता आलो घरी. पावसामुळे काय बाहेर जायचा प्लॅन होता ऍक्च्युली पण तो झाला कॅन्सल. हे पावसामुळे जरा वेगळा सीन झालाय सगळा. सरप्राईज हे घर नाहीये स्टेअरकेस आहे आमचा वरती आहे. येत आहे का कोणाला शेड वरती? नाही सर तुम्ही का मला खूप अर्जंट मध्ये जायचंय. अर्जंट मध्ये कुठं पोटात कळ आली का? जाऊ दे चला द्या इकडे. थँक्यू सर फॉर डिलिव्हरी. पप्पाचा विषय लय आवडे. पप्पाचा विषय रिएक्शन बघू आपण देऊ तरी चालतंय. चला सर कोणाला सरप्राईज आहे. पप्पा इथे बसले माहिती त्यांना. जाऊ दे केक दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू करा थांबा त्यात नको काढू. तर फायनली आत्ताशी आलेले आमचे पप्पा. गिडे तू मच करू नका. तर आता केक कटिंग आत्ताशी चालू करायचंय. बराच उशीर झालाय पण ठीक आहे आता चालून घ्यायचं. आता देविका केक आहे बघा रबडी फ्लेवर आहे. फोटो अरे काढतो ना तू गप जरा. मला नको सांगू तू काय करायचं. तू घे चल का पहिला घे चल पटकन. नाही तर का बरं ऑप्शन घे करून ए तू सांग. ह्याच्यात 2 ऑप्शन असतात. हे अडाणी लोक असे असतात जेव्हा व्हिडिओ काढताना फोटो निघतो यांना जमत नाही ते. हे अडाणी लोक हे अशी सोहळे जसे मन गता सुलागे त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी म्हणा मन. इकडून घे ना मला मी असं इथून घेणार. बर कुठल्या अँगलने घ्यायची तुला? थोडस लांब न वळायचं वाटेल जवळ घ्यायचं. सरक उधर. आला चला झालं व्हिडिओ चालू आपला. फोटो काढले तर परत फोटोशूट करण्यात येईल तुमचं. झालं आता घ्यायचा केक कापायला.
बार बार दिन ये आए बर्थडे हाँ हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर हैप्पी बर्थडे टू यू. मला काय झालं आजचा दिवस ती कॅमेरा पुरतं हाय हाय मम्मीचे काळा माझ्या बाबा चालून दे घाण लागतो केक लय घाण लागतो. चांगला आहे रबडीचा फ्लेवर आहे चांगला आहे मस्त आहे फ्रेश केक आहे मी रिव्ह्यू देणार आहे चांगला आहे ना मस्त नाही मला खूप आवडला चांगला आहे केक ह्यांचं काही पण सांगते ते ती भांड्याला लागली होती रबडी फ्लेवर कशाला आणला छान आहे पण चांगला फ्रेश लागतोय केक. फोटो नसेल काढला ना काढलेला आहे मी अपलोडच करून नाही काढलेत फोटो जाऊ दे. चला आता ज्या गोष्टीसाठी आपण थांबलो होतो माझी छकुली घ्या छकुलीला द्या तुमच्या. तर एवढा वेळ आपण ज्या गोष्टीसाठी थांबलो होतो ते द्या फायनली. दर मम्मा आमच्या मम्मीने खूप कष्ट करून पैसे साठून भिशा लावलं मम्मीने पैसे साठून पप्पांना गिफ्ट आणलेले जे आपण तुम्हाला मागाशी दाखवलं होतं ते. हॅपी बर्थडे थँक्यू. देविका फ्रेम मध्ये येते सरक. ते प्राइस टॅग काढायचं होतं ते आण कात्री आण कात्री आण नको ते प्राइस टॅग लक्षात हाय जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. तुला त्यांच्या पैशाने कुठले झपटकन कात्री घेऊन ये. तर चुकून आमच्याकडनं जरा प्राइस टॅग तसंच राहिलं तर आम्ही काढतोय आता परत ते. थांबा काढ कट मार इथं. आता बघा घालून तर बघा ना हातात बघू आधीचं पण होतं चांगलं बघू पण ठीक आहे तुला कशाला त्यांच्या हातात ते घालून. हा हे ठीक आहे पण हे जरा चांगलं वाटतंय मला सेम नाहीये पण नाही ते मल्टी फंक्शन आहे हे सिटीजनचं आहे ते ओरिजिनल चांगले. बघू असं दाखवा ओके त्याला आपण टाईट करून घेऊ. जाऊ दे चांगलं आहे का ते मम्मीला रिव्ह्यू द्या कसं वाटतंय. चॉईस बीस काही नाही हे पूर्णपणे माझी आणि माझी लाडकी आई आमच्या दोघांची चॉईस आमच्या दोघांची चॉईस आहे बाकी कोणाची चॉईस नाहीये. हे माझ्या मम्मीचे सगळे कृपा आहे. ब्लॉग मध्ये काहीतरी कंटेंट पाहिजे होतं म्हणून त्यांनी घड्याळ घेतलं. काय नाही मग एवढा कंटेंट साठी एवढा खर्च करतो पण असं काय नाहीये. मोमेंट असतात स्पेशल मोमेंट असतात ते जे आपण सगळ्यांनी प्रिझर्व केले. प्रिझर्व म्हणण्यापेक्षा साठवून ठेवले पाहिजे जे आपण हे बघा हे म्हणते सेम वाटते. नाही तो डायल कसलं हे मल्टी फंक्शन आहे हे साधं आहे हे मल्टी फंक्शन याला सगळं दिसतंय त्यात त्याच्याकडनं सेट करून आणलं नाही आम्ही आता सेल टाकलाय का नाही काय माहित नाही पण जाऊ दे आपण सेट करू ते बटन दाबले की चालू होतं तेव्हा. ठीक आहे काय नाही आमची मम्मी हुशार आहे. जाऊ दे चला इथं आतापर्यंतचा ब्लॉग होता आपला. एक जाऊ दे एक फोटो आपण जे असेल ते घड्याळासोबत एक फोटो तुम्हाला दाखवतो. हाटायची कामं नको करू. जाऊ दे तर ब्लॉग इथपर्यंतच होता. कसा वाटला नक्की सांगा. काय असतील तुमचे रिव्ह्यूज वगैरे मला सगळे कमेंट्स मध्ये सांगितलं तरी चालेल. हा काढू 1 मिनिट
तर एवढंच होतं इथपर्यंत. घड्याळतेच बर्थडे सरप्राईज. त्यांचा 56 बर्थडे होता आज. त्याचा 56 वर्षाची झालेली आहेत ते. 55 सॉरी आणि पुढच्या वर्षी दादूचं लग्न. हे काय नाही असलं काय नाही. तर 55 वर्ष पूर्ण झाले पप्पांना. तर झालं आता इथं बर्थडेचा आज सीन एवढा. थँक्यू. हे फोटोसाठी थांबलेत, वाट बघते ती पण बघा. केक खायचं म्हणून वाट बघते इथं कशी तोंड बघायचं. जाऊ दे चला, इथपर्यंतच होता ब्लॉग. कंटिन्यू करत राहा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.